तर नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरं आहेत ना सगळी? तर आजचा व्लॉग असा आहे की आज व्लॉगमध्ये आमच्या इंटरेस्टिंग असा व्लॉग आहे आणि माझा लहानपणीचा मित्र ओंकार नलवडे खूप दिवसातून पुण्याहून आलेला आहे, त्यासाठी आम्ही व्लॉग बनवत आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये खासियत अशी आहे की आज जरा गेमिंग होणार आहे, म्हणजे जरा गेम असा जरा या दोघांसोबत मी खेळणार आहे व्लॉगमध्ये या. आणि थोडे काहीतरी प्रश्न असतील, त्याची उत्तरे काहीतरी देतली, मला काहीतरी प्रश्न थोडंफार विचारतली, असं इंटरेस्टिंग असं व्लॉग होणार आहे, कॉमेडी व्लॉग होणार आहे. काय असं त्यांची पर्सनल गोष्टी आणि तुम्हाला शेअर होतल्या, त्यामुळं व्लॉग सोबत राहावा आणि व्लॉग शेवट पण बघा, सबस्क्राईब करा चॅनल. आणि भाऊ, तुमच्या आवडता हिरो कोणता आहे? माझा आवडता हिरो ओंकार, तुझ्यासाठी पण प्रश्न आहे. फास्ट सांगायचं आहे, लय मोठा व्लॉग करायचा ना आपल्याला, मिनी व्लॉग करायचा आहे. ओंकारच्या आवडतं सलमान खान आहे, तुमच्या? अक्षय कुमार. जमलंच की माझ्या पण आवडता अक्षय कुमार आहे. आणि हिरोईन विचारत पडला ओंकार, सांगितलं त्यावर हिरोईन काय? जरा मट्ट्यान सांग पप्पा पण बघते माझं व्लॉग, सांग ना. ओंकारची आवडती सनी लिओन आहे, त्यामुळे तुम्ही आता बघा मग काय विषय. बा तुमचे राहिले प्रतिष्ठा. मला सगळ्या हिरोईन आवडतात. सगळ्या काय करायचे आपल्याला एक सांगा. रोज रात्री सांगा, लोक काय पब्लिक बघा आले, वाईटिंग करायला आले. काय आता कुठली हिरोईन सांगायची? आवडती कोण आहे का नाही तुमची? लहानपणापासून बघताय पिक्चर काय कोणत्या प्रेझेंट आहे? कॅटरीना काय करायचं का मनापासून? पहिल्यापासून पहिलं लहानपणी, आता नाही. आता नाही कोण, आता म्हातारी झाली. त्यामुळं काय तुमची कुठली? कॅटरीना का भाऊची आवडती हिरोईन आहे. तिसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणतं असं ठिकाण आवडते तिथे जाऊन तुम्ही चिल होऊ शकता, बाबा तिथे गेलं की निवांत, आणि बाबा तिथे जायचं आहे मला, असं चारधाम म्हणा, उज्जैन म्हणा, असं ना गोवा म्हणा, असं काय बरेच ठिकाण आहे. तर तुम्हाला कुठले बाबा अजून तुमचं राहिले इथे जायचं आहे मला या वर्षभरात? हा, गणपतीपुळे दोन वेळा जाऊन आले आपण. गोव्याला गेला नाही का तुम्ही? नाही गेलो. इच्छा राहिल्या अर्धवट इच्छा राहिली काय? असं का लोक द्या आलाय तुम्ही गोव्याला जायला म्हटलं? तुझं कुठलं ओंकार? केदारनाथ बाबा की जे. नेता कुठला आवडतो तुम्हाला? नेता म्हणजे असं, म्हणजे आपला भारत विषय काय माहितीये का? विषय काय म्हणजे भारताला असा प्रबल, म्हणजे आपल्या भारत असं पुढे नेणारा नेता कोणता तुम्हाला आवडतोय? आणि पाहिजे आता स्टेजला हायवेच पाहिजे असं कोणता नेता तुमचा? विचार करू नका, 5 दिन सांगा, एवढं टायमिंग नाही, 5 सेकंद सांगायचं आपल्याला. नेता मला कुठला नेता आवडत नाही. नेता मला अजिबात आवडत नाही. नेता आवडत नाही. संजय काका विशाल पाटील. बरे जाऊन दे संजय काका विशाल पाटील, ह्या दोन्हीचा कोणतं सांगा, बस झालं. आवर लवकर, आवरा. मला दोघांपैकी कोणाला नाही आवडत. सपना विषयी दोघांपैकी कोण नाही आवडत, त्यामुळे लक्ष द्या तुम्ही. यांना पॉलिटिक्स अजिबात आवडत नाही. ओंकार, तुझं काय मत आहे? इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही दोघांना पॉलिटिशियन मध्ये इंटरेस्ट नाही, त्यामुळे कोण चालवायला येत नाही, कोण काय आपल्याला हे करत नाही. कोण निवडून आलं तरी काय, म्हणजे आपल्याला कोण काय वैयक्तिक आपल्याला कोण काय रस्ता करतेली, पाणी आणतेली, काय पैदी करतेली, पण आपल्या घरापर्यंत काय आपल्याला काय मदत मिळणार नाही. ती तर आहे सोडा. ती पॉलिटिशियनचं काय तुम्हाला माहितीच आहे. कोण जर निवडून काय त्यांना काय फरक पडत नसते. मतापुरतं आपली ती येते आपल्याकडं, त्यानंतर काय लक्ष देत नाही. ते कोणाच्या घरात काय चाललंय काय नाही, कोणाच्या गावात काय चाललंय हे पण बघत नाहीत परत, असा विषय आहे. त्यामुळे जरा मतदान करताना विचार करून करा. आणि बदल तर हा पाहिजे तुम्हाला, म्हणजे तसं ते एकच नव्हे, जरा बदल असा पाहिजे आहे. त्यामुळं बघा तुम्ही जनता काय करायचं ते विषय. आणि 5वा म्हणजे असा इंटरेस्टिंग आहे. 5वा असा आहे की विषय तुम्हाला पहिल्यांदा खरं प्रेम कधी झालंय, म्हणजे कोणत्या वयात झालंय खरं प्रेम? विचार करून सांगायला तुम्ही. खरं प्रेम म्हणजे काय, असं फ्लॅशबॅक मध्ये गेला काय तुम्ही एकदम? खरं प्रेम कधी केलंच नाही कोणावर. अंके कसं असं खोटं प्रेमच केले जास्त. अंक्याने खरं प्रेम केलं आमच्या, काय विषय मॅरेज केलं नसते. खरं प्रेम केलं असतं, लव्ह मॅरेज केलं असतं काय? भाऊ अरेंज मॅरेज झाले आणि लगीन झाले. 2 पोरं आहे, एक मुलगा आणि एक मुलगी, छानशी अशी. त्यामुळं सांगा काय ते 10वीत असं 9वीत असं झालेलं खरं प्रेम काय वगैरे? 9वी रे. 8वीत काय डायरेक्ट आयटीएस झालाय तुमचा? नाही, पहिल्यांदा एक मुलगी आवडली तुम्हाला. किती? 9वीत असताना. बर. मग 9वीत असताना आवडली होती आणि त्या मुलगीला असंच बघायचं, ती ऍड बघायची, मी ती ऍड बघायचं. परत एक दिवशी असंच गंमत म्हणून विमान फेकलं तिच्याकडं. तिने जाऊन मॅडमला सांगितलं, मॅडमनं मारलं होतं मला लय. तेव्हापासून तिला अशी दिसली म्हणजे शिवे
ही स्टोरी नाही ही खोटी स्टोरी आहे. नाही ही खोटी स्टोरी आहे नाही ना माझ्या खरं रे, चेहऱ्याकडे खरं. बघून वाटतंय का तुम्हाला कोण पुरगी बिरगी लागली असेल ही खोटी स्टोरी आहे सरस खोटे. ओके तुझं काय बाबा सांग मत तुझ्या म्हणजे अरे सिंगल आता म्हटलंस तुला सिंगल आवरा बोला पाडीस ना तुमचं कधी झालं होतं का नाही प्रेम वगैरे काय खरं प्रेमी खरं काय खोटं काय असेल ते? काय काहीतरी झालं असेल ते आयुष्यात कधीतरी. झालं आयुष्यात प्रेम असं होईल असं नसतंय सगळ्यांनी प्रेम होते पहिल्यांदा आयुष्यात. पण विषय काय होता माहितीये का परिस्थितीच्या मानानं आपण राहायला लागते त्यामुळं परिस्थिती त्या टायमाला डाऊन होती त्यामुळे जरा काय प्रेमाच्या वगैरे नाद लागणार स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे काय विषय झाला नाही प्रेमाचा वगैरे. बरं, sports मध्ये पण होती का नाही स्पोर्ट्स मध्ये ते सांगतो परत रिजेक्ट किती वेळा झाला तुम्ही मुलीकडं असं म्हणजे प्रपोज करायला गेला आणि त्या पोरगीने रिजेक्ट केलं आणि तुम्हाला ती मनापासून आवडत होती असं कधी काय झालंय का विषय? असं लय वेळा झाले आता किती वेळा सांगायचं म्हणजे तुमच्या सोबत सारखंच झालंय लिखा झालंय सारखंच झालंय. माणूस लय वाईट बरं का ज्या तोंडावर जाऊन लागा तुम्ही मागचा माणूस तर डेंजरच आहे तुम्हाला माहितीच आहे ज्याला हे माणूस माहित आहे त्याला सगळं माहिती आहे ऐक नाही पण किती वेळा रिजेक्ट झाले या रिजेक्ट हा काय लय वेळा झालोय रिजेक्ट लय मागे वेळा? फिरत होतो आम्ही नंबर घेऊन हा. काय नंबरच घेत नव्हतो असा अवतार म्हणजे नंबर कोण घ्यायचं गुंड लावड्या दिसते सगळी आहे नाही पळायची तर आम्हाला बघून असं उद्या ओंकार तुझं काय इनबॉक्स जर झाला ओपिनियन नाही वाला आपल्याला कधी रिजेक्ट नाही केलं हा आपण रिजेक्ट कधी केलं नाही मग काय केलं चॉकलेट बघायचं त्यामुळे तुला कशी आपल्याला कधी रिजेक्ट reject- डायरेक्ट घराकडे माराय पर डायरेक्ट घराकडे आपण. डायरेक्ट घराकडे रिजेक्ट नाही झाले ओंक्या तू कधी कधी. हा हे म्हणजे खासियत आहे बघा असं कसं आहे माहितीये का काय कायचं काय असं असतं की आपल्या कधी इथपर्यंत कोण आलेलं नाही त्यामुळे काय विषय ते तर विषय आहे हो. ते आपल्या जवळ पण कधी कोण आलं नाही, त्याचा काय विषय ना बरं तुमचं सांगशील का नाही आता माझं आमचं काय जरा माझं विचार तुम्हाला झाला माहितीच ना, आहे तुमचं जरा माझं details मध्ये माझं काय सांगायचं. आख्या एक दिवसाचा खासदार झाला तू काय करणार एका दिवसात? एक दिवसाचा खासदार झाल्यावर मी पहिला कर्ज माफ करणार सगळ्यांचं पहिलं माझं तेवढं कर. कर्ज माफ करणार सगळ्यांचं आणि निवांत राहणार एक दिवसात काय करू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या जोडदारांचं जेवढं असं तेवढं लग्न व्हावं, म्हणजे लग्न सोहळा घेणार लगीन पहिला करून टाकणार जोडदारांचं माझ्या एका ते तेवढं दिवसात पण सगळे- तेवढं मी पुण्याच काम करणार त्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहून देत पोरं आणि एवढा विषय संपवणार एका दिवसात काय होत नाही खासदारून काय नाही काय नसतंय माणसं घरात येऊन बसल्यावर 4 तास जातील त्यांचीच प्रश्न ऐकायला आपल्याला त्यामुळे काय विषय येत नाही एवढा आज सगळ्यांचं कर्ज माफ करणार भेटून आणले का पूर्व झालं पाहिजे ना डिप्रेशन मधनं कर्ज सगळ्यासनी बाहेर काढणार मी एका दिवसात सांगलेले सगळे जेवढं जुडतात तेवढं टेन्शन मुक्त आणि वाटलं तर 5-5 लाख रुपये कर्ज वाटप करणार मी त्यांना. किती बस स्टार्ट केलं सुट्टी नाही कर्ज त्यामुळे कर्ज मग पहिलं झालं पाहिजे आणि दुसरा मुद्दा लग्न झाली पाहिजे सगळ्यांची असा विषय हो, मेन हे मुद्दा मुद्दा महत्वाचा. हा ही 2 कामं मी काय झाले, एक दिवसात खासदार झाले की करणार बघा मुली भेटना झाल्यात मुली सगळ्या पळून चालल्या खासदार झालेलं की तुला कुठं मुली मिळणार? अरे भाई एका तासाच यंत्रणा हलत्या खासदार झाल्यावर आता ती बघितलं नाही अग्रवाल पोलीस स्टेशनची केस ही झाली एकदम एवढ्या मुली कुठल्या अरे, ऐक की जमवणार तू मेन मुद्दा विषय काय माहिती आहे पैशा पुढे सगळी ही असते ती कळलं का? ऊस तोडीची उभा करायची सगळ्या मुली त्यामुळे आकाश भाऊ प्रत्येक मुलीला 5-5 लाख रुपये हा देते सपला विषय घरच्या यवतमाळवर आणायचे होते काय यवतमाळ खासदारांचा फंड असतोय की नाही त्या फंडातनं 5-5 लाख रुपये प्रत्येक मुलीला खासदार देणार, फंडातनं उभा करणार. आपलं ना कुठला फंड असेल ते फंड घ्यायचं आपलं वाटून टाकायचं कोण इच्छरायचं एका दिवसात काय केलं असं काय लग्न नाही. झाल्यावर गेल्यावर पळून काय करायचं मग ती नंतर? त्यांची जबाबदार आहे ठीक आता मी एक माझ्याच दिवसात लग्न करा. आमचं काय दुसरे जबाबदारी ठीक आहे आम्ही कोणाचं माझ्या लक्षात बसू का तुझं लईन करून देतो ती पोरगी पळून गेलो परत ती लढतर करत बसू का मी संसार करून देणार नंतर पळून गेली तर काय करायचं मग ह्या जवळ जाऊन ती परत खासदाराची गाडी घ्यायची काय personal. खासदार संध्याकाळी. जाऊ देऊ नाही करंटली जो खासदार असेल माझं काम नाही झालं नाही करंटली जो खासदार असेल तिची त्या गाडी खासदार जाऊन गाडी घ्यायची संपला विषय बरं हेच प्रश्न आहे मग तुम्हाला विचारतो तुम्ही खासदार झाल्यावर काय करणार एका दिवसाचा किती दिवसाचा एका दिवसाचा हो 24 तास एका दिवसाचा खासदार होऊन काय उपयोग आहे मग 2 महिनेच करू का तुम्हाला उठेच पर्यंत 8 तास जातील बरं असं नाही काय विषय माहित आहे काय मी जर एक दिवसाचा खासदार झालो तर मी काय करणार हा. पूर्ण जिल्ह्यातली जेवढी फॅब्रिकेशनची काम आहेत वेल्डिंगची वगैरे बरं. काम आहेत हा. सगळे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला घेणार का त्याचा काय फायदा तुम्हाला समजणार आहे आपलं फॅब्रिकेशन आहे ना आपल्याला फायदा जमलाच नाही. की मग एकदा contract घेतले की- त्याला म्हणायचं बिझनेस माइंड बघा हा. सपला विषय कॉन्ट्रॅक्ट घेतले की आयुष्यभर बसून खाणे बरं 5 वर्ष तर निवांत बसून खाणे होते काम आहे ना होय. बाकी आणि दुसरं काय काम काम 2च काम होऊ शकते खासदार झाले हा. एक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेणार हा. बाकी दुसऱ्याचं कोणाचं काही काम करणार नाही फक्त माझं काम करणार एका दिवसात फक्त माझं काम
संपला बाकी विषय. कोणाचा काही विषय नाही हा. बाकी मग कोणी आमचं काय काम करणार का नाही का माझं काम काय बंबलायचं आहे आता मी काय म्हणलो बाबा माझ्यातच पावर आली तर मी कर्जमाफ करणार सगळ्या पोरांचं आणि लग्न लावून देणार संपला विषय त्यात माझा पण फायदा होते पोरांचा पण म्हणजे जोडदार पण फायदा होते आहे का नाही हा. नाही, आपल्याकडे पैसे आले काय सगळ्यांना एका दिवसात पैसे येत नाही ते एका दिवसात काही करू शकताय तुम्ही पैसे येत नाही त्यात कॉन्ट्रॅक्ट घेतले की एकदा हा कॉन्ट्रॅक्ट करू चालते ना. शकताय परत तुम्ही पैसे काय तर देऊ माफीनामा करू शकताय असा विषय आहे. आपल्याकडे पैसे आले की मित्रांच्याकडे सगळ्यांच्याकडे पैसे येतात काय अडचण नाही. झालं वेळ बसला आता त्यामुळे काय विषय